ती कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या करता सत्ता हा महत्वाचा घटक असतो। विरोधी पक्षामध्ये राहून काम होत नाही। नुसता विरोधाला विरोध होतो, मोर्चे काढावे लागतात, आंदोलन करावी लागतात, परंतु त्याच्यातनं प्रश्न तरी जात नाही। आणि त्याच्याकरता आज वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मंजूर करण्याच्या करता महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या भागामध्ये निधी देण्याच्या करता एक तर 2022 पासून गेले 2 वर्ष कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही। वेगवेगळ्या कार्यकर्त्याला वाटतं खासदार आमदारकी सगळ्यांना मिळत नाही, काहींना महानगरपालिका मिळते, काहींना वेगवेगळी महामंडळ मिळतात, काहींना जिल्हा परिषद तालुका पंचायत मिळते। आता देखील बाबाच्या नेतृत्वाखाली अनेक तालुका पंचायतीचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, वेगवेगळ्या गावचे सरपंच, वेगवेगळ्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आलेले आहेत। आणि आमचा हाच प्रयत्न आहे की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत, परंतु त्याच वेळेस छोट्या छोट्या कार्यकर्त्याला स्वतःच्या एक कर्तृत्व दाखवण्याची संधी, सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याची संधी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होत असते। आणि ती करण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत, त्याबद्दल आपण काळजी करू नका। आज अतिशय तरुण पण कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचा उत्साह, त्यांचा जोश, त्यांचं सळसळतं रक्त हे निश्चितपणे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीच्या करता माझ्या मुंबापुरीमध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण अधिक जोमानी करण्याच्या करता बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या सगळ्या टीमचा अतिशय चांगल्या प्रकारची मदत झाल्याशिवाय राहणार नाही, हा देखील विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांच्या समोर व्यक्त करतो। आज कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, बाबा प्रफुल्ल पटेल साहेब, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, धनंजय, अदिती, संजय बनसोडे, सर्वांच्या साक्षीने मी सांगतो, समीरच्या साक्षीने सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आपण अनेक जण पक्षामध्ये सामील झालेले आहात। तुम्ही एक ज्येष्ठ नेते आहात, माजी राज्यमंत्री आहात, त्यांच्या सर्व सहकारी आज आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारामध्ये आलेले आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारे अंतर देण्याचं काम आम्हा लोकांच्या हातनं घडणार नाही। त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देण्याचं काम आमच्याकडनं होणार नाही। सिद्दीकी साहेबांनी आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबतचा नवा प्रवास सुरू केलेला आहे। ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्यांच्याबरोबर असंख्य सहकारी, मग बंधू असतील, भगिनी असतील, तरुण कार्यकर्ते असतील, हे परिवाराचे सदस्य झालेत। मी त्यांना या निमित्तानं खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाल्याचा तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचा मान सन्मान हा राखला जाईल आणि त्याच्यातून जे आमचे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष जोवारी असतील किंवा बाकीचे कार्यकर्ते असतील, त्यांनाही विश्वास देतो की त्यांनी मनामध्ये ह्या प्रकारची भावना कुठल्याही माझ्या सहकार्याने आणू नये की आता बाबा आणि बाबांचा मोठा ग्रुप आल्यानंतर आपल्याकडे काही दुर्लक्ष होईल का। जुन्यांना नव्यांना योग्य पद्धतीने समन्वय साधून महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे बेरजेचं राजकारण केलं, तेच बेरजेचं राजकारण करण्याचं काम आम्ही सगळेजण करून दाखवू। त्यांनीच सुसंस्कृत महाराष्ट्र घडवलाय, त्यांनीच महाराष्ट्राला एक वेगळ्या प्रकारची दिशा दिलेली आहे। ती दिशा आम्ही कधी चुकू देणार नाही, अशा प्रकारची खात्री मी आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना सांगतो। आणि स्वर्गीय सुनील दत्त यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। अशा थोर वेगवेगळ्या मान्यवरांच्या दूरच्या दृष्टीतनच आज महाराष्ट्र घडतोय आणि हा महाराष्ट्र आपल्याला अशाच पद्धतीनं जातीय सलोखा ठेवून कुठेही एकमेकाच्या मध्ये अंतर आपल्याला ठेवायचं नाही। आपण सगळेजण एका परिवारातले आहोत, आपण सगळेजण भारतीय आहोत, हीच आपली सगळ्यांची भूमिका असली पाहिजे। अशा प्रकारचे मी विचार तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेमधला देखील निधी हा आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये देण्याच्या करता मी माझा सर्वस्व पणाला लावीन, अशा प्रकारची खात्री मी तुम्हाला सगळ्यांना देतो।